तुम्ही सुद्धा तुमचं वायटी स्टुडिओ ओपन ठेवताय का? आणि प्रत्यक्षात तुम्हाला वाटते की आम्ही फक्त सबस्क्रायबर, व्ह्यूज आणि चॅनलचे ॲनालिटिक्स चेक करतोय आणि दिवसभरात तुम्हालाही माहीत नसेल एवढ्या वेळेस तुम्ही तुमचं वायटी स्टुडिओ जे आहे ते ओपन करत असतात. पण प्रत्यक्षात होतं काय? वायटी स्टुडिओ ओपन ठेवणं हे तुमच्या डिव्हाइससाठी, तुमच्या व्हिडिओसाठी आणि तुमच्या चॅनलसाठी डेंजरस ठरू शकतं. 99% क्रिएटर्सला ह्या गोष्टी ज्या असतात ते इग्नोर करत असतात आणि म्हणतात नंतर की आम्हाला व्ह्यूज येत नाही किंवा आमचे सबस्क्रायबर वाढत नाही किंवा ॲनालिटिक्समध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्या चॅनलची ग्रोथ ही दिसत नाही. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्याने तुमचे व्ह्यूज, त्याच्यानंतर सबस्क्रायबर, डिव्हाइसचा परफॉर्मन्स, व्हिडिओचा परफॉर्मन्स हा लो होत असतो. तर कशामुळे या गोष्टी होत असतात आणि वायटी स्टुडिओ परत परत ओपन केल्याने तुम्हाला काय नुकसान होऊ शकतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण नाही पाहिलात तर तुम्ही स्वतः रिग्रेट करणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला पॉईंट आपला असा आहे की ब्राउझर आणि